नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. नवीन भरती कधी येणार असे प्रश्न मला भरपूर विद्यार्थ्यांचे येत असतात वरच्यावर. त्यामध्ये IT असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, BE वगैरे किंवा एनी ग्रॅज्युएट असेल, तर वरच्यावर वॅकन्सीसाठी मला मेसेजेस येत असतात. आणि त्यानुसार आता 2-3 दिवसाआधी आपल्याकडे एक PDF आलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनीच ते ग्रुपमध्ये शेअर केलेलं होतं आणि ते मलासुद्धा सेंड केलेलं होतं. तर त्यामध्ये 2023चा जो माहिती अधिकाराच्या अंडरमध्ये जे काही वॅकन्सी पोझिशन काढलेल्या होत्या विद्युत सहायकच्या महावितरण वगैरेमध्ये, तर त्यामध्ये किती वॅकन्सीज आहे त्याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा म्हणजे एक संभ्रम निर्माण झाला होता की वॅकन्सी किती आहे. तर त्यामध्ये जे काही तुमच्याकडे असेल, म्हणजे तुमच्याकडे जे PDF आलेलं असेल, तर त्यामध्ये वॅकन्सी पोझिशन जे आहेत त्या विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक दोघांचे आहे. परंतु वॅकन्सी बघा, विद्युत सहायक, महापारेषण, महावितरण आणि टेक्निशियन 3 महाजनको, ठीक आहे, या तिन्हीमध्ये वॅकन्सी येऊन गेलेल्या आहे. परंतु ऑपरेटरची भरती ही सहसा महापारेषणमध्ये आता त्यांनी बंदच केलेली आहे, कारण की त्यांनी स्टाफ सेटअपनंतर जे प्रमोशनवर टेक्निशियन टू ऑपरेटर जातात त्यांनाच फक्त ऑपरेटरची पोस्ट मिळते. आणि बाकी याच्यामध्ये महावितरणमध्ये उपकेंद्र सहायक अजूनही आपण आशा करू शकतो, अजूनही अपेक्षा करू शकतो. त्यामध्ये एकंदरीत आकडा जर पाहिला, ॲक्च्युली तुम्ही सगळ्यांनी ते बघितलं असेल आता PDF वगैरे, त्याच्यामुळे परत त्यावर जास्त बोलत नाही. पण तुम्ही माझ्या माहितीनुसार, मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार सांगतो की त्यामध्ये सध्याच्या कंडिशनला बघा 6000 प्लस त्यामध्ये वॅकंट पोझिशन होत्या 2023मध्ये. 2023चं असल्यामुळे मी त्यावर जास्त लक्ष दिलं नाही. पण तो विद्यार्थ्यांचे प्रश्न परत चालू होते 1-2 दिवसापासून मला की सर यावर एखादा सेपरेट व्हिडिओ घ्या वॅकन्सी पोझिशनवर. तर मित्रांनो, दरवर्षी वॅकन्सी क्रिएट होत असतात. काही जे रिझाईन देतात किंवा काही असे रिटायरमेंटला येतात किंवा काही दुसऱ्या ठिकाणी वगैरे काही जॉब लागला तर सोडून देतात, ठीक आहे. तर त्यामध्ये हे जे आहे वॅकन्सी पोझिशन, ह्या प्रत्येक पोस्टसाठी असं नाही की फक्त विद्युत सहायकसाठी आहे, ते AE साठी असू शकते, ते JE साठी पण असते. वॅकन्सी पोझिशन ह्या असतातच आणि आताची गोष्ट नाही आहे ती, मागच्या काही वर्षापासून वॅकन्सी पोझिशन असतातच. परंतु त्या वॅकंट पोझिशन आहे म्हणजे त्या वॅकन्सी काढतीलच असं नाही आहे. वॅकन्सी किती पोझिशनची काढायची, किती पेंडिंग ठेवायची, किती कधी भरायची, हे सगळं त्यांच्यावर डिसिजनवर डिपेंड असतं. कारण ते काय सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती. त्यामुळे आणि रिसेंटली बघा 2-3 वर्षामध्ये म्हणजे 22, 23, 24मध्ये साधारण विद्युत सहायक म्हणजे ITI बेसवरचं, त्यानंतर JEच्या थोडंफार भरल्या गेलेल्या आहेत, त्यानंतर AEच्या जास्त भरले गेलेले आहेत तिन्ही कंपनीमध्ये. त्यामुळे सध्या तरी मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की AEची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु नशिबाने जर एखादी आली तर 2026मध्ये येऊ शकते. कारण या ज्या ॲड होत्या ह्या सगळ्या 22-23च्या होत्या, ठीक आहे. 24-25मध्ये कुठलीही ॲड आलेली नाही आहे. त्यामुळे 26मध्ये चान्सेस आहे, मी असं म्हणणार नाही की एकदम येईलच म्हणून, परंतु संधी भरपूर आहे की 26मध्ये येऊ शकते. नाही 26ला आली तर 27ला डिसेंबरपर्यंत डेफिनेटली. मी AEबद्दल बोलतो आहे स्पेशली, बरं. अजून मी विद्युत सहायक किंवा ITI वॅकन्सीवर आलेलो नाही आहे. तर AEमध्ये इलेक्ट्रिकल असेल, तुमचं सिव्हिल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल जनकोमध्ये, मेकॅनिकल असेल जनकोमध्ये, तर या वॅकन्सी डिसेंबर 27पर्यंत एक्सपेक्टेड आहे. मी असं म्हणणार नाही की पुढच्याच वर्षी येतील. आणि राहिला प्रश्न आता जी काही आता PDF शेअर होते आहे तुमच्या टेलिग्रामला वगैरे किंवा ग्रुप्सला, त्यामध्ये वॅकंट पोझिशन ह्या 23च्या आहे. परंतु त्यामध्ये साधारण 5000 पोस्ट या विद्युत सहायकच्या ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत. आणि महापारेषणमध्ये ज्या काही 2500 प्लस वॅकन्सी होत्या त्यासुद्धा भरल्या गेलेल्या आहेत. परंतु मी तुम्हाला परत एकदा सांगतो की टेक्निशियनची जी भरती असते किंवा टेक्निशियनची जी वॅकन्सी पोझिशन असते ती भरपूर असते. म्हणजे विद्युत सहायक म्हणजेच टेक्निशियन, 3 वर्षानंतर टेक्निशियन करतात, ती वॅकन्सी भरपूर प्रमाणात असते प्रत्येक डिपार्टमेंटला. आणि म्हणजे कसं आहे, ते क्लास 3, क्लास 4मध्ये येते, क्लास 4मध्ये येते ॲक्च्युली. तर त्यामध्ये त्याचे वॅकंट पोझिशन भरपूर असतात आणि त्यांची तेवढी मॅनपॉवर तिथे लागत असते. त्यामुळे कसं आहे की हे जे वॅकंट पोझिशन आहे, फॉर एक्झाम्पल 6000 त्यांनी दिलेलं आहे त्या माहितीमध्ये, माहिती अधिकाराच्या याच्यामध्ये. तर 6000पैकी 5000 विद्युत सहायक आपल्या महावितरणमध्ये ऑलरेडी फिल झालेले आहे किंवा त्यातले सुद्धा काही 5-6 असे बाकी आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांनी वेटिंग लिस्ट प्लस कन्फर्म लिस्ट हे दोन्ही मिळून साधारण 4000च्या जवळपास त्यांनी लावलेलं आहे किंवा 4000 प्लस असेल काही. परत वॅकन्सी हे झाली असेल, म्हणजे तयार झालेली असेल मागच्या 2 वर्षामध्ये, कारण 23चं ते माहिती अधिकाराचं पत्र आहे. तर त्यानुसार आपण जे काही अंदाज आहे ते 2-2.5 हजार परत, म्हणजे साधारण मिनिमम जरी जागा निघाल्या 26-27मध्ये, तर त्या म्हणजे मी एकदम असं म्हणणार नाही की आता असं हा इलेक्शन आहे, हे आहे, त्या इलेक्शननंतर जागा निघेल किंवा मार्चच्या आधी जागा निघेल, मी असं म्हणणार नाही. हे म्हणणं चुकीचं आहे, ठीक आहे. असं मी म्हणणार नाही की एकदम 2च महिन्यात वॅकन्सी येईल.
परंतु 26मध्ये आय टी आयची शक्यता आहे. ईची वगैरे शक्यता आणखी त्याच्या पुढे आहे, परंतु आय टी आयची शक्यता ही 26मध्ये डिसेंबरपर्यंत आपल्याला आपण आशा करू शकतो, अपेक्षा करू शकतो की साधारण विद्युत सहाय्यक वितरण, मी पारेषणचं बोलत नाही सध्या, वितरणमध्ये विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यकवर मी अजून आलोच नाही. विद्युत सहाय्यकच्या कमीत कमी 3000 जागा या 26च्या शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर उपकेंद्र सहाय्यकमध्ये ज्या काही वॅकन्सीज होत्या त्यामध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे 1,500 ते 2,000 वॅकन्सी मिनिमम यायलाच पाहिजे. तर ती शक्यता आता जास्त आहे. बघा, मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगतो आहे की उपकेंद्र सहाय्यक तुमचं हे महावितरणबद्दल बोलतो आहे, पण मी बाकी कुठलंच बोलत नाही. महावितरण, उपकेंद्र सहाय्यक आणि जेई महावितरण, हे माझं लक्ष घ्या. आता मी जे बोलतो आहे ते लक्षात घ्या की जेई महावितरण, त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या पोस्ट तुम्हाला 26च्या एंडपर्यंत दिसतील, म्हणजे दिसतील. कारण जेईच्या भरपूर वॅकंट पोझिशन आहे आणि त्यांनी भरलेल्या नाही आहे आणि उपकेंद्र सहाय्यकसुद्धा भरलेलं नाही आहे. उपकेंद्र सहाय्यकमध्ये वाद सुरू आहे. युनियन जे जुने एम्प्लॉई आहे ते आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये थोडाफार वाद सुरू आहे, पण तो क्लिअर होईलच पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आणि मार्चपर्यंत वॅकन्सी आपल्याला दिसेलच. उपकेंद्र सहाय्यक जेईची थोडीशी पुढे दिसू शकते किंवा सोबतसुद्धा दिसू शकते. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्र, तो चुकते असं की ॲड आल्यावर किंवा जाहिरात आल्यावर आणि नंतर पुढच्या गोष्टी झाल्यावर ते अभ्यासाला सुरुवात करतात. असं करू नका. अभ्यासाला सुरुवात आधीच करा. कारण की कसं आहे, अभ्यास सुरू केल्यावर बघा, जेव्हा ॲड येते, जेव्हा जाहिरात येते, तेव्हा मार्केटमध्ये कोर्सेस विकल्या जातात. बऱ्याचशा यूट्यूब चॅनलद्वारे किंवा बऱ्याचशा अकॅडमीद्वारे, इन्स्टिट्यूटद्वारे कोर्सेस विकले जातात आणि आपण मग तेव्हा आपल्याला जाग येते की आता आपण लावला पाहिजे. आणि त्यामध्ये काय असते की 2, 3, 4, 6 खूप झाले 6 महिने, एवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला जे काही आय टी आयचा अभ्यास आहे, तुमचा जेईचा अभ्यास आहे, तो पूर्ण करावा लागतो आणि तो पॉसिबल होत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तिथे यश मिळत नाही आणि मग रडावं लागते, नंतर पश्चाताप होतो. तर असं करू नका मित्रांनो. अभ्यास आताच सुरू करा, सेल्फ स्टडी सुरू करा. मी असं म्हणणार नाही की कुठे बॅच लावा, कुठे कोर्स लावा, ती तुमची इच्छा आहे. तुम्हाला जिथे लावायचं असेल तुम्ही तिथे लावा, ठीक आहे. परंतु तुमचा अभ्यास सुरू ठेवा, सध्या सुरू ठेवा. तुम्ही जॉब करत असाल, जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मला फोन आला बऱ्याच वेळा मध्ये येतात, तर त्यामध्ये त्यांनासुद्धा सांगितलं की सध्या अभ्यास सुरू ठेवा आणि जेव्हा जाहिरात येईल किंवा काही अपडेट्स येतील पॉझिटिव्ह, ठीक आहे, पॉझिटिव्ह अपडेट्स येतात, म्हणजे मोठी प्रोसेस असते ती, तेव्हा मग नंतर पूर्ण टोटली जॉब सोडून मग तुम्ही अभ्यास करू शकता. तुमचा सेल्फ स्टडी सुरू ठेवा असं मी म्हणेन. आणि जर तुम्हाला कुठे काही बॅचेस लावायचे असतील तर ते सुद्धा विचार करून लावा, ज्याची व्हॅलिडिटी जास्त आहे अशा बॅचेस लावा, जेणेकरून तुम्हाला 1 वर्ष 2 वर्षापर्यंत ती बॅच कामात पडली पाहिजे. ठीक आहे. नाहीतर तुम्ही 6 महिने 4 महिन्याच्या बॅचेस घेता, 2-2 महिन्यामध्ये बॅचेस घेतात लोक. म्हणजे मला याचं आश्चर्य वाटते. जेव्हा जागा निघाल्या होत्या तेव्हा 3-3 महिन्यात, 2-2 महिन्यात फास्ट ट्रॅकच्या नावाखाली, क्रॅश कोर्सच्या नावाखाली बऱ्याचशा तुम्हाला मिळाल्या असतील बॅचेस. त्याचा काहीही उपयोग नसतो मित्रांनो, 0 उपयोग असतो त्याचा. तुमचा स्टडी हा लॉजिकल बेस झाला पाहिजे, तुमचे फंडे क्लिअर पाहिजे, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह सोडणं सोपं नाही आहे किंवा थेअरी पाठ केली झालं असं नाही आहे. थेरॉटिकल तुमचं असेल तर ठीकच आहे, पण तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागतो. स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. बॅच लावली, कोर्स केला, कोर्स घेणारा तुम्हाला सगळं थोपवून देतो तुमच्यावर 2 महिन्यात 3 महिन्यात जे असेल ते, आणि मग तुम्ही फी देऊन मोकळे होता. असं करू नका. रिझल्ट आला पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड बॅच असली पाहिजे, ती आवश्यक असते. हे वॅकन्सी जे आहे ते आपल्या हातात नाही आहे बऱ्याच गोष्टी, परंतु म्हणजे कोणी तुम्हाला सांगत असेल की आम्ही असं करून तसं करून मग वॅकन्सी आणू, या गोष्टी सगळ्या हवेतल्या असतात मित्रांनो, याच्या मागे लागू नका. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागे महापारेषण महावितरणमध्ये बॅचेस घेतल्या, बऱ्याच ठिकाणी लावल्या, परंतु त्यांना रिझल्ट आला नाही, कारण त्यांचे बेसिकच क्लिअर नव्हते. त्यांचं म्हणजे व्होल्टेज करंटपासून, पोटेन्शियल डिफरन्सपासून त्यांना माहिती नव्हत्या. तर इतकं बाकीचं कुठून करणार आहे त्या. आणि पेपर हा बेसिक लेवलचाच येतो. तुम्ही दोन्ही पेपर बघा, महावितरण बघा की महाट्रान्सफर बघा, पेपर हा बेसिक लेवलचाच होतो. जे लेवल, इंजिनिअरिंग लेवलचं तुम्हाला शिकून काही उपयोग नाही आहे मित्रांनो. तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि व्हॅलिडिटी मिनिमम 1 वर्षाचं देत असेल तिथे तुम्ही बॅच लावू शकता. ठीक आहे. एकदम 4 महिने 6 महिन्यामध्ये काहीच होत नाही. तुमचा तो कोर्स वाया जातो. नंतर तुम्ही 6 महिन्यामध्ये, पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळं विसरून जाता. ठीक आहे. त्याच्यामुळे तसं करू नका. जे काही करत असाल ते विचार करून करा. आपल्या मेहनतीचा पैसा असतो, आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचा पैसा असतो, तो योग्य ठिकाणी लावा. तर असे करतो मित्रांनो, नवीन वॅकन्सीबद्दल मी तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. कारण धन्यवाद मित्रांनो.